कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून हा आलेला आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांच्या अवतार दिनानिमित्त श्री दत्तात्रय महाराजांच्या कथांचं चिंतन करण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित जमलो आहोत। सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्धरण बघण्याचा प्रयत्न करत आहोत। प्रयत्नांती परमेश्वर। मला एवढं विश्लेषण जमणार नाही, पण प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। टीकेवर व्याख्यान करणं हे काय साधं नाहीये। खूप विद्वान पंडित लोक त्या टीकेचं व्याख्यान करत असतात, तेवढा मी विद्वान नाहीये। आणि टीका आपल्याला समजते का नाही हाही प्रश्न आहे। आणि म्हणून आपल्याला पुढे वचनाचाच अर्थ घ्यावा लागणार आहे, जेणेकरून उद्धरण आपलं इथं संपलं पाहिजे। टीका जर घेतल्या तर संपणार नाही। वेळेचं भान ठेवून आपल्याला चालावं लागणार। आजचा दिवस आपण घेऊया, नंतर वचनाचा अर्थावर येऊया। टीका म्हणजे स्थळ, पोथीमध्ये सांगितलेलं मुख्य गाभा, अर्थाचा अर्थ स्पष्ट करून दाखवणे, त्याला टीका असं म्हणतात। स्पष्ट, पण तेवढा वेळ तुम्हाला पाहिजे। आणि आपला वेळ कमी आहे। 10-15 दिवसात काय होणार आहे? शास्त्र काढण्यासाठी 12 वर्ष लागतात। 12 दिवसात काय परमेश्वर प्राप्त होणार आहे? असा प्रकार आहे। त्याला पूर्ण आयुष्य द्यावं लागतं मित्रांनो। पण चला, वर्षातून कम से कम 12 दिवसही तुम्ही दिले तर खूप झाले। लोक 12 दिवसात 12 घंटे पण देत नाही। 12 घंटे 12 दिवस जर शिदोरी आश्रम राहिला तर 12 घंटे पोथी होईल ना। रोज 1 घंटा, 24 घंट्यात 1 घंटाही लोक देत नाही। तर 12 दिवस कधी देतील? आणि 12 दिवस देणार नाही तर 12 वर्ष कधी देतील? आणि 12 वर्ष नाही देणार तर कुठं जातील? जिथं जातील तिथं जातील।
त्याला आपण काय करणार आहे? देवाचं सांगणं काम आहे तुम्हाला, सूचना करत आहे देव, तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करत आहे देव. अजून वेळ गेली नाही, मला शरणी तुझा उद्धार करतो. तुमची ऊर्ध्वगती या उद्धरणाने झाली तर नक्की उद्धाराच्या दिशेनं तुम्ही जाता. नाहीच झाली तर त्याला आम्ही काय करणार? म्हणून संसारणामध्ये 3 मत्या सांगितल्या: अधगती, अधरती, अधमती. माणसाची मती ही आध आहे. उद्धरण चालू करतानाच मी तुम्हाला सांगितलं की ऊर्ध्वगती आणि अधोगती. काही लोक कमरेपासून खालीच विचार करतात आणि काहीच लोक ऊर्ध्व आहेत ते कमरेपासून वर विचार करतात. ती ऊर्ध्व लोक आहेत. आणि जे अधमतीचा विचार करतात ते अधोगतीला जातात. अधोगती गेले, गती म्हणजे चालणे. त्यांची मती आधी झालेली आहे, मग ते अधोगतीला गेले. आणि त्या अधरतीमध्येच अधरती त्यामध्येच रत आहे. मरुस तर गोचडासारखं त्या प्रपंचाला सोडणार नाही. तिथं फक्त आता हाडकं उरले आहेत. ज्या गाईला गोचिड बसलेला आहे, तुमची इथं गाई असतील ना? बरेच दिवस झाले ती गाय तुमच्या इथे, ती मथारी झालेली, तिचे फक्त हाडकं दिसतात, तरी हा गोचिड मात्र तिचं रक्त त्या हाडकातून प्यायचा विचार करतो. म्हणून तो गोचिड अजून सुद्धा त्या हाडकाला सोडत नाही. असे काही गोचिड आहेत. जोपर्यंत सोडणार नाही ना तुम्ही, तोपर्यंत मोक्ष होणार नाही. बाकी तुमचा प्रश्न आहे मित्रांनो. परमेश्वर तुम्हाला सूचना करत आहे. आणि म्हणून आपण काल बघितलं, जैसे मनुष्य घटे देवता अवतरे, तयासी विधान सांगे. हा दृष्टांत आपण काल बघितला. अवतरल्यानंतर ती देवता काय विधान सांगते? सेवा, दास्य, भजन, संसार रोगी, देहाची बळी, विषय त्याग हे सांडणे. हे विधान सांगते. हा दृष्टांत, याचा सिद्धांत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जैसी मनुष्य घटे देवता अवतरे, विधान सांगे. जैसी म्हणजे ज्याप्रमाणे. देवता म्हणजे अस्तिपरीची देवता. मनुष्य घटी म्हणजे मायापूर, मनुष्य वेशधारी होती, त्यामध्ये अवतरती, अवतरून सांगती मी परमेश्वर आहे, माझी भक्ती कर. आणि मग विधान सांगे. विधान सांगते. नित्यविधी, निमित्तविधी. नित्यविधी कर, निमित्तविधी कर, मुक्त होऊन जाशील. अजून काय सांगते? सेवा, दास्य, भजन, संसार रोगी, देहाची बळी, विषय त्याग हे सांडणे. सेवा कर, अंगलक सेवा. दास्य, दुरांतर ते दास्य. भजन म्हणजे साधू संतांना, देवाला भजन दे, अन्नदान कर. संसार रोगी,
संसारात तुला जो रोग झालेला आहे अविद्येचा, जे अविद्या तुला लागलेली आहे, ती नाचण्यासाठी देहाची बळी म्हणजे देवाला शरण जाय. बळी म्हणजे मरू नको. आत्मघात कियासी कहुनी ठाव नाही नायका, नाही तर मरताना कामाला भिले मानभाव झाले असं म्हणता काही लोक. आणि जे कामाला घेऊन मेले, संसाराला घेऊन मेले, ते काय झाले? काय झाले त्यांचं? आत्मघात कियासी कहुनी ठाव नाही नायका. अरे यांना तर नरकातही जागा नाही. आहे का नरकातही जागा? त्यापेक्षा हे बरं आहे ना, कायमचं मुक्त करतं. लोकांना काय काम आहे? वट्यावर बसल्या बसल्या चुना दुसऱ्याचा घेता, तंबाखू दुसऱ्याची घेता आणि आपल्या हातावर चोळीता आणि पुन्हा असं करता. जो पुढे उभा आहे त्याला ठसका लागतो आणि इकून टाकीतो आणि म्हणतो कामाला भिलं मान भाव झालो म्हणजे ते. चुपचाप जाहे ना तू रुमण्या मागं घ्या, वाकडा झालास ना. रुमणं जर लागलं ना, काढवण माहिती तुम्हाला, ते काढवणाची ठेस लागली तर रुमण्यावर पुढशील ना, मरशील ना. कशाला नावं ठेवतो कोणाला? वाकडा झाल्यावर सुद्धा तुम्हाला सांगतो नाव ठेवणं सोडत नाही लोक. आता कळायला पाहिजे 100 वर्षाचा आयुष्य 80-90 झाले, 10-5 वर्षात मरायचंय, कशाला वैर घेऊन मारायचं कोणाचं? तरी सुद्धा ताणूनच असतो, सोडतच नाही भाऊ. असा प्रकार. मग देहाची बळी म्हणजे देवाला शरण जाणे. विषय त्याग म्हणजे 26 वचनाचा त्याग करणे. 28 वचनाचे वैराग्य आचरणे. 19 वचनाचे करणीय करणे. हे विषय त्याग हे कर, तेव्हा परमेश्वर प्राप्त होईल. या दृष्टांताचा सिद्धांत थोडक्यात पुनश्च मी सांगितला. परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरती. परमेश्वर मध्ये अवतरतात, सृष्टीच्या मध्ये अवतरतात. तर चेतन सृष्टीच्या मध्येच परमेश्वर अवतरतात काय? सृष्टीच्या मध्ये कर्मभूमी किंवा परमेश्वर कर्मभूमीमध्ये अवतरतात. तर जड कर्मभूमीमध्येच अवतरतात काय? सृष्टीच्या मध्ये कर्मभूमी. सृष्टीच्या मध्ये कर्मभूमी म्हणजे तुमच्या देहाला, मनुष्य देहाला कर्मभूमी म्हटलेला आहे. आणि देव कशात अवतार धारण करतात? मनुष्य वेशधारी होती. मनुष्यात अवतार धारण करतात म्हणजे कर्मभूमीत अवतार धारण करतात. ही जड कर्मभूमी आहे जे तुम्ही बसलात ती हलते का? ती बोलते का? ती चालते का? नाही. आणि म्हणून तिला जड कर्मभूमी म्हणावं. आणि तुम्हाला चालती फिरती कर्मभूमी म्हणावं, कारण तुम्ही कर्मभूमीत कर्म करता. आऊत हाणता, नांगर हाणता, वखराने आणि तिच्यात बी लावता. हे कर्म तुम्ही करत असता. ही चेतन कर्मभूमी आहे ना. सृष्टीच्या मध्य कर्मभूमी. जड कर्मभूमी हा मध्य आहे. हेच कशावरून? केवी पा कशावरून म्हणाले? जड कर्मभूमी मध्य आहे. ब्रह्मांड गोळकाच्या अवकाशाच्या मध्य. सगळ्या देवतांचे स्वरूप कुठं आहे? कर्मभूमी.
सगळ्या देवतांचे स्वरूप इथं आहे. कर्मभूमीचं स्वरूप अष्टदेव योनीत नाहीये. आणि म्हणून मध्य काय आहे? कर्मभूमी. कर्मभूमी हेच मध्य आहे. का बरं? सगळ्या देवतांचा विकासांचा मध्य कुठं आहे? कर्मभूमी. जे अवघ्या ब्रह्मांड गोलाकारा अवकाशाचा मध्य. मायेचं स्वरूप इथं आहे, विष्णूचं आहे, अष्टभैरवाचा आहे, शेषयाचा आहे, कैलास वैकुंठीचा आहे, इंद्राचा आहे, अष्टदेवनीचा आहे, हा कर्मभूमीचाही आहे. आणि म्हणून मध्य सांगितला. अथवा जड कर्मभूमी हीच मध्य आहे काय? देवतांच्या स्वरूपाचा मध्य. देवतांच्या स्वरूपाचा मध्य. इथे सर्व देवतांचे स्वरूप आहेत आणि त्या सर्व देवतांचा मध्य केंद्र बिंदू कर्मभूमी आहे. मग आणि देव मनुष्य तिघांचा तो मध्य. आणि मध्य तो कवन आहे. त्यामध्ये परमेश्वर अवतरतात. अजून मध्य तो कोणता आहे की त्या ठिकाणी परमेश्वर अवतरतात. आणि देव मनुष्य त्रियंच तो मध्य. देवता आणि त्रियंच म्हणजे तिरकट गती ज्याची आहे. त्रियंच त्याला म्हणतो आपण. कुत्री मांजर जे काही आहेत ना मनुष्य देहाखाली हे त्रियंच. आणि वर काय आहे? देवता. याच्या मध्ये कोण आहे? मनुष्य. यामध्ये परमेश्वर अवतरती. याच्यात अवतरतात परमेश्वर. आणि कर्मभूमी वांचोनी सकळ देवता नाही. कर्मभूमी वांचोनी सकळ देवता नाही. कर्मभूमीमध्ये परमेश्वर का अवतरतात? ओ बाबा, तुम्ही सांगू राहिले कर्मभूमीच्या मध्ये अवतरतात, कर्मभूमीत अवतरतात, मग जड कर्मभूमीत अवतरतात, चेतन कर्मभूमीत अवतरतात. का अवतरतात? प्रश्न पडायला पाहिजे ना आपल्याला. का इथंच अवतरतात? का दुसरीकडे अवतार धारण करत नाही? आणि कर्मभूमी वांचोनी सकळ देवता नाही. कर्मभूमीमध्येच सकळ देवता आहेत. अष्टदेव योनीमध्ये जर परमेश्वराने अवतार धारण केला तर कर्मभूमीच्या 13 कोटी देवता तेथ नाही. आणि म्हणून तिथं अवतार धारण करत नाही. तिथं जर अवतार धारण केला तर ते काय होईल? भोगभूमी. ईश्वरी नाही, पिंडी नाही. तर परमेश्वर कोठे कोठे अवतरत नाहीत. इतरत्र नाही म्हणून परमेश्वर अवतरतात. सकळ देवता नाहीत. तर कुठं कुठं सकळ देवता नाहीत? ईश्वरी नाही. ईश्वर अवतार म्हणजे कच्छ होती मच्छ होती. देवामध्ये अवतरती, त्रियांच्या मध्ये अवतरते. ते ईश्वर अवतार आहे. आणि त्या ईश्वर अवतारामध्ये काय आहे? तिथं इतरत्र म्हणजे ईश्वर अवतारामध्ये इतर देवता नाहीयेत. म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर अवतरलेले आहेत त्या ठिकाणी ओळखण्या कमी आहेत. किंवा जे ईश्वर अवतार आहेत, कच्छ होती मच्छ होती, देवामध्ये अवतरती, ते अवतार उद्धार कार्य करत नाहीत. का करत नाहीत म्हणाले? कच्छ आहेत, मच्छ आहेत, त्रियांच्या मध्ये अवतरलेले आहेत ना. कच्छ म्हणजे कासव, मच्छ म्हणजे मासा. वराह रूप पाहिला असेल ना तुम्ही? वराह रूप माशाच्या तोंडात ना तुम्ही टीव्हीत पाहिला असेल. टीव्ही पाहता ना तुम्ही?
चांगलं चांगलं बघत जा, है की नाही, जेणेकरून काय होईल आपल्याला माहिती होईल. आणि म्हणून जे ईश्वर अवतार आहेत ते कर्मभूमी शिवाय इतर ठिकाणी अवतरलेले सगळं म्हणजे तेथं सगळ्या देवता नसतात. जर भोगभूमीमध्ये जर परमेश्वर अवतरले म्हणजे अष्टदेवनीमध्ये अवतरले तर तिथं 13 कोटी देवता म्हणजे ओळखणे नाहीत. आणि म्हणून त्यांना ईश्वर म्हणावं, है ना. मग पिंडी नाही. मग जे काही आहे तर मग पिंडामध्ये जर पिंड जर समजा भोगभूमीत आहे तर तिथं इतर देवता असतील, पिंडस्थ असतील, पिंडी नाही. जर इथून तुम्ही आपल्या भारताच्या बाहेर गेले तर तुम्ही काय होऊन जातात? अयुक्त. तुमच्या पिंडस्था म्हणजे 13 कोटी देवता इथंच राहून जातात आणि पुन्हा आल्या की पुन्हा येऊन जातात. म्हणून तुम्ही अयुक्त होऊन जातात, तुमचा उद्धार केला जात नाही, भोगभूमीत उद्धार केला जात नाही. म्हणून पिंडी नाही. विद्येचे संपूर्णत्व नाही. मग असं का बरं? असं का आहे की भोगभूमी विद्या का देता येत नाही? विद्येचे संपूर्णत्व नाही. त्या ठिकाणी जर विद्या दिली तर विद्या चरित होणार नाही. एक तर देताच येत नाही कारण ते अयुक्त आहे. मग कुठं देता येते? कर्मभूमी. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही कर्मभूमीत आहात. त्यातली त्यात तुमचं भाग्य असं आहे की तुम्ही उपदेशी आहात. उपदेशी असून तुमचं भाग्य हे आहे की तुम्हाला देव कळाला. बाकी तो कोणाच्या मागं पळायला लागले हे कोणता देव हे अजून कोणालाच माहित नाही. जिकडं देव दिसन, जिकडं मंदिर दिसन तिकडं देव आहे, ते तो देवच आहे. आणि जो देवाच्या पाया पडतो तो म्हणतो मीही देवच आहे. देवाचे मांडले बंड होता देवताचे एकची थोतांड. असं बंड मांडलं की प्रत्येक जण म्हणतो मी देव, मी देव, मी देव, मी देव. देतो का काही? तू नुसता देवच घेणारा, बोकड्या कोंबड्या दिन काही समोरच्याला आनंद दे ना. देतो का? नाही. देतो कोण आनंद? परमेश्वर. असं आहे मित्रांनो. देव जाणून घ्या, गटांगळ्या खायची गरज पडणार नाही, पुन्हा या प्रपंचात यायची गरज पडणार नाही, नाही तर पुन्हा उगावा लागेन आणि मग पुन्हा कर्म करावं लागते, पुन्हा लेकरं होतील आणि ते लेकरं तुम्हाला सांभाळणार नाही आणि ते लेकरं तुम्हाला नातं सांभाळायला ठेवतील. खरं ना? म्हणून काय करायचं तुम्ही ठरवा. स्वतःला भाजा, पण कुठं भाजायचं? देवाजवळ. पुन्हा उगणार नाही तुम्ही. पण तुम्ही भाजू राहिले कर्म राहतील, ते उगणार आहे. इथं जर तुम्ही भाजले ना उगणार नाही, पुन्हा जन्म होणार नाही तुमचा या मनुष्य देहात. परमेश्वराजवळ आनंदाला पात्र होऊन जातात. तुम्ही कधी हरभरे पेरलेत का? आता पेरत असता वाटतं. पेरणी चालू झाली का? काय करा, एवढे मुठभर हरभरे घ्या आणि तुमच्या तव्यावर भाजा आणि त्याचं 1 तास पेरा. ते उगत का बघा. उगलं तर मग तो पाहायचंच काम नाही.
पण उगत आहे का नाही बघा, ते उगत का नाही. तसं इथं जर तुम्ही भाजले ना तर पुन्हा जन्माला तुम्हाला यायची गरज नाही, गटांगळ्या खायची गरज नाही, लेकरं पैदा करायची गरज नाही. सुखात आनंद, आनंदच आनंद राहील तुम्हाला देवाजवळ. इथं पदार्थ संयोगे आपल्याला सुख येतं. आंबा खाल्ला तर सुख येतो, आंबेच नाही तर काय सुख येणार तुम्हाला. बासुंदी पिली किंवा खाल्ली तर सुख येईल ना, पण बासुंदीच नाही येईल का सुख. तसं पदार्थ संयोगे तुम्हाला इथं सुख आहे, तिथं पदार्थाची गरज नाही. रसनावत स्वरूपची केले, ही जी तुमची रचना आहे ना, जीव आहे ना, तिथं आनंदच आनंद आहे. नवम नवम तन मधुरम, कसा आनंद आहे तिथं. तुम्ही गुळ भेली खाल्ली का? पहिल्या काळात आम्ही लहान होतो तेव्हा आई आमच्या हाताला चिटकून द्यायची चिचाचं बोटू, आणि त्याला थोडंसं गुळाचा खडा असायचा, आणि मग हे रडायचं ना, मग ती गुळ भेली चिटकून द्यायची, शेतात जायची रोजाने, मग हे बसायचं चाटीत. खरंय ना? खाल्ली का तुम्ही कधी? त्या गुळ भेलीचा स्वाद वेगवेगळा लागतो की नाही. कधी आंबट, कधी आंबस, कधी गोड, कधी कसा. तसा परमेश्वराचा आनंद जो आहे ना, तो नवम नवम तन मधुरम. त्या आनंदाचा कंटाळा येत नाही. रोजच जर तुमच्या बाईनं बैंगन केलं तर, बैंगन लय चांगलं झालं होतं खरंच, तिनं पुन्हा उद्या केलं. अरे बापरे, आज बी केलंच? हो, आज अजून आवडी आहे असा हंतो तावून, पण हिनं पुन्हा उद्या केलं. बैंगन आवडतं म्हणे आमच्या घरच्यांना, पुन्हा बैंगनच, पुन्हा बैंगनच. 7-8 दिवस झाले नुसतं बैंगनच. त्यांनी धरलं असं नालीत टाकलं, रोज बैंगन करते म्हणे. कळतं का तुला ते? याच्यामुळंच वांग्याला बैंगन म्हणतात म्हणे. हाय तोवर खाय बैंगन, हाय तोवर खाय राजा. त्याला टोप पण असतो पाहिला वरतून, 4 फोडी केल्या ना वरतून, टोप बाया तसाच ठेवतात है ना. त्या 4 फोडी अशा खाल्ल्या की टोप शिल्लक राहतो. भाजीमध्ये बैंगन म्हणजे वांग भाजीचा राजा आहे, पण रोजच बैंगन म्हणलं ना, रोज मग आपलं बैंगन होऊन जात. म्हणून इथलं सुख कसं आहे, बैंगनावानी आहे, त्याचा वीट येतो आपल्याला. तसं परमेश्वराच्या आनंदाचा वीट येत नाही आपल्याला. ठीक आहे, मग पिंडी नाही, विद्येचे संपूर्णत्व नाही, त्या ठिकाणी ब्रह्मविद्या होत नाही, देता येत नाही, आणि मनोने विद्येचे संपूर्णत्व नव्हे. त्या ठिकाणी काय होणार आहे? विद्या होत नाही, तिथं उद्धार होत नाही भोगभूमीमध्ये, आणि म्हणून परमेश्वर भोगभूमीत अवतार स्वीकारत नाही. तुम्ही प्रश्न करता, बाबा तुम्ही तर सांगितलं ना बद्रिकाश्रमी भोगभूमी श्री दत्तात्रय महाराजांनी अवतार स्वीकारिला, आणि मग कसं? अहो स्वीकारला अवतार तिथं, पण आले कुठं? कुठं आले? मातापुरी माहुरी. कशामुळे आले? जीव उद्धवयाची प्रवृत्ती, आणि मग कर्मभूमी मध्ये कर्म सुरू झाले ना, सुरू उद्धार कार्य सुरू केलं ना देवाने. अरे तुमच्यासाठी इथं आले ना. तुम्ही तर देवाला बघितलं, मंदिराला बघितलं की असं झाकून चालता, डावलून जाऊ नये म्हणे, बघायचंच नाही म्हणे, आपण मला दिसलंच नाही मंदिर, डावलायचं काय प्रश्नच नाही म्हणे. इतके खतरा लोक आहे. डावलून जाऊ नये एवढं माहिती, मग बघायचंच नाही. मला कुठं दिसलं, मी कुठं डावललं? मला दिसलं असतं मी दंडवत करायला गेले असते म्हणे बाबाला.
आज तुम्ही कोणता बाबा किंवा संत डावलला, मंदिर डावललं, स्थान डावललं ना, पुढे योग सुद्धा येणार नाही, दिसणार सुद्धा नाही तुम्हाला बाबा, संत, मंदिर दिसणार सुद्धा नाही. आज तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला दिसत आहे सगळं आहे, पण तुम्ही नुसतं असंही करत नाही. नंतर असंही करायची गरज नाही. कोण्या कुठंतरी एखाद्या खाटकाच्या त्या घरी जन्माला येतात, मग काय करतात, कोणाला हात जोडतात, तिथे हात जोडायची गरजच नाही, रोज कोयता हातात का. हे भाग्यवान लोक आहेत जे उपदेश आहे. मनोनी मध्य कर्मभूमी वांचुनी विद्या होत नाही तर टीकाकार आक्षेप करतात. टीकाकार आक्षेप करतात, अहो तुम्ही म्हणता कर्मभूमी वांचून विद्या होत नाही तर गोसावी म्हण तरी वेद झाला की. अहो लक्ष्मीला वेद झाला की, तुम्ही कसं म्हणता की भोगभूमीमध्ये विद्या दातृत्व होत नाही. कसं काय म्हणता म्हणाले तुम्ही की भोगभूमीमध्ये विद्या होत नाही. आम्ही तर बघितलं ना, श्रीकृष्ण महाराजांकडनं लक्षांतरी वेद. श्रीकृष्ण भगवंताने अवतार धारण केला आणि विष्णूनं वंदन केलं. लक्ष्मीनं विचारलं, म्हणे महाराज तुम्ही देवाचे देव आहे असं लोक म्हणतात, आणि मग तुमच्यापेक्षा एक मोठा देव आहे काय, तुम्ही त्याच्या पाया पडतात. म्हणे मी तर त्यांच्या श्रीचरणाची रज नाही, लोक काही म्हणता, म्हणे मी काय करू. कोण आहे म्हणे तो सगळ्यात मोठा देव, श्री कृष्ण भगवान. आणि लक्ष्मीशी वेद झाला. लक्ष्मीला वेद झाला. कसे आहेत ते श्रीकृष्ण महाराज, 32 लक्षण सुस्वरूप, जो अवयव जैसा व्हावा तैसाची. विष्णूनं सांगितलं आपल्या पत्नीला लक्ष्मीला, तर लक्ष्मी ऐकतच राहिली. लक्ष्मीला वेद झाला. ज्या रूपे सागरात मजा समजली ते रूप ध्यानी वसो. लक्ष्मी म्हणते विष्णूला, मला त्या श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन करायचंय, चालले मी. अगं थांब, जाऊ नको. आपण अचानक तिथं जाऊ नये, आपण देवता आहोत, लोक घाबरतील. नाही नाही, मग मला दर्शन करवा. मग आता कसं करायचं. आणि म्हणून ब्राह्मणाचे मुलं चोरले. द्वारकेमध्ये एक ब्राह्मण राहत होता, त्याला मुलगा व्हायचा ना ऑटोमॅटिक तो वर जायचा. कुठं जायचा काहीच कळत नव्हता. एक गेला, 2 गेले, 3 गेले, 4 गेले, 5 गेले, 6 गेले. तो श्रीकृष्ण भगवंताच्या द्वारकेच्या राजमहलाच्या समोर आला आणि त्या ठिकाणी येऊन द्वारकाधीश श्रीकृष्ण भगवंताला अपशब्द बोलायला लागला. द्वारकेचे राजे अधर्मशील आहेत आणि म्हणून माझी प्रजा वाढत नाही. राजा जर धर्मशील नसेल तर आमची प्रजा वाढणार नाही. राजा अधर्मी आहे. त्या ठिकाणी अर्जुन देव बसलेला होता गांडीव धनुष्य घेऊन, आणि ऐकलं त्या ब्राह्मणाचे अपशब्द. कोणाला बोलतोस? तुमच्या राजाला बोलतो. का बोलतो? माझी प्रजा वाढत नाही, आम्ही काय करावं? राजा अधर्माने वागतो म्हणून माझी प्रजा वाढत नाही. मला मुलं होतात पण मुलं गायब होऊन जातात. अरे राजाचं संरक्षण करण्याचं काम असतं. राजा मस्त या सोन्याच्या द्वारकेमध्ये बसलेला आहे. अर्जुन म्हणतो शक्य नाही. आमच्यावाले राजे द्वारकाधीश सम्राट चक्रवर्ती धर्मशील आहेत, धर्माने वागतात.
चल तुझ्या मुलाला मी वाचवतो. अरे हट, तू काय वाचवशील, काय करशील तू? नाही वाचवलं तर प्रतिज्ञा घेतो म्हणे मी, जर तुझ्या मुलाला मी वाचवणार नाही तर अग्नी काष्ट भक्षण करन. असं चल मग आता गेला झोपडीमध्ये ब्राह्मणाच्या, आणि त्या ठिकाणी अर्जुनाने सगळी गांडीव धनुष्याने दिव्य बाणाने त्या ठिकाणी त्या झोपडीला बाणाचा पिंजरा करून टाकला. कोणता राक्षस येतो आणि कोण येतो या ब्राह्मणाच्या पोराला घेऊन जात, आणि पुढे बाण घेऊन उभा राहिला. कोण आहे? रातन दिवस बघायला लागला. गर्भ आलेला आहे ब्राह्मणीच्या पोटामध्ये, ब्राह्मण आतमध्ये आहे. गर्भधारणा झालेली, गर्भधारणा झालेली, आणि गर्भ बाहेर यायचा तर गर्भातूनच नाहीसा झाला. ब्राह्मण बाहेर आला म्हणे बस निष्ठा इथं गांडीव धनुष्य घेऊन. लय अभिमान आहे तुला त्या गांडीव धनुष्यावर. पिंजरा केला म्हणे फक्त माझ्या झोपडीच्या अवती भोवती, आणि दरोजात बसलास. अरे माझ्या पत्नीचा गर्भ पाक झाला, गर्भ दिसाना आतापर्यंत होता. अरे आतापर्यंत मी माझ्या मुलाचं तोंड बघत होतो, अरे तू आल्यापासून तर तोंड सुद्धा मला दिसलं नाही. कुठे गेला गर्भ? अन्न शोधून आता, नाही तर अग्नी काष्ट भक्षण कर. गर्भपात झाला? हो ठीक आहे, हरलो मी. माणसाला अभिमान हरवतो मित्रांनो. अभिमानात जगू नका. मी अमका, मी तमका, मी पाटील, माझं गांडीव धनुष्य, मी अर्जुन युद्धात जिंकलोय. अरे बस कर, कोणामुळे जिंकला माहिती तुला? हा टट्टर करायचं नाही. नखरे केलं ना कधी मुडपापडान सांगता येत नाही. म्हणून देवाचं चिंतन करत राहायचं, काहीच होत नाही. लाकडं जमा कर म्हणे, लाकडं जमा केले, अग्नी पेटवली. आता श्रीकृष्ण महाराज ह्या अर्जुनाचे म्हणजे जवळचे आहेत, आणि देव भक्ताला वाचवत असतो. देव म्हणतो ह्या अर्जुनाने पुन्हा आफत केली बा, मला धावत जावाच लागणार, याला वाचवावं लागल. कारण भक्ताच्या केसालाही धक्का देव लागू देत नाही. तुम्ही भक्त नाही म्हणून कधी कधी काही होऊन जातं. सोमवारी इकडं, शनिवारी तिकडं, रविवारी इकडं, इकडं तिकडं, तिकून इकडं, इकून तिकडं, सगळे देवच देव आहे तुमच्यामध्ये. तुम्ही काय भक्त आहेत काय? इकून तिकडं आहे तुम्ही, तिकडून ढकललं की इकडं, इकून ढकललं की तिकडं. घर का न घाट का, धोबी का कुत्ता, असे तुम्ही. आणि म्हणून तुम्हाला देव वाचवायला येत नाही. त्याला आम्ही काय करणार? पण अर्जुन तशातला नव्हता. इकडा तिकडा अग्नी काष्ट भक्षण करतो म्हणलं, अग्नी प्रज्वलित केली, पेटवले, आणि मग एक बाण लावला. क्षत्रियाने काय केलं पाहिजे? बाण बाणाला लावून वर सोडला पाहिजे. जसं सैनिक लोक काय करतात माहिती तुम्हाला? अंतिम संस्कार करत असताना एक गोळी वर मारून देत असतात. माहिती का तुम्हाला हा नियम? तसं श्रीकृष्ण भगवान त्या ठिकाणी पोहोचले. बस आता त्या अग्नीला तो अर्जुन प्रदक्षिणा घालत आहे. बाण वर सोडायचा, आणि बाण सोडा की वर अग्नीमध्ये उडी मारायची. तितक्या श्रीकृष्ण भगवान पोहोचले. अरे म्हणे अर्जुना काय चालू आहे? कुठं युद्ध करायला लागला? कुठं बाण घेऊन फिरायला लागला? हो ब्राह्मण देवता तुम्ही का आहात? म्हणे हो, तुमचा अर्जुन हा शिष्य, याला लय गांडीव धनुष्यावर अभिमान आहे. म्हणे माझ्या लेकरांचं संरक्षण करतो म्हणला होता, आणि मी काय त्याला म्हणलो नाही अग्नी काष्ट भक्षण कर, तोच म्हणला होता. आणि म्हणून लेकराचं संरक्षण त्याच्याकडनं करणं झालं नाही,
आणि म्हणून अग्नी काष्ट भक्षण करत आहे. हो असंय का? श्रीकृष्ण महाराजाची राजनीती आहे. जणू काय काहीच माहिती नाही. म्हणे किती मुलं गेले? म्हणे 7. हा 7वा होता. म्हणे 7 असेच गेले आणि ह्या 7व्याचं तोंडही दिसलं नाही. म्हणे गर्भपात झाला. 7 पोरं आहे आणि आपल्याला जर 7 पोरं असले तर एक या गल्लीत जातं, एक त्या गल्लीत जातं, एक मधल्या जातं, एक शेजाऱ्याकडे जातं, एक मैत्रिणीकडे जातं. 7 पोरं संध्याकाळी लवकर आपल्याला सापडत नाही. मग तुमचे 7 पोरं कोण्या चोराने नेले तर ते लगेच सापडतील का? काही टाइम द्या ना आमच्या भक्ताला. हो का? बाबा लगेच घालता काय? म्हणे त्यांनी अग्नी काष्टला. 7 दिवस मागून घेतले. म्हणे मुलं किती? म्हणे 7. 7 दिवस आमच्या भक्ताला द्या. 7 दिवसात जर तुमचे मुलं नाही दिले तर हा अग्निकाष्ट भक्षण करीन. टेन्शन नका घेऊ म्हणे तुम्ही, तो आमचा भक्त आहे. वचनाला इतका पक्का आहे. आत्ताच उडी हल्ली असती म्हणे त्यांनी, पण तुमचे मुलंही भेटायला पाहिजे ना. हो म्हणे खरं आहे. ब्राह्मणाला समज दिली, ब्राह्मणाच्या डोक्यात बसलं. ब्राह्मण म्हणलं दिलं याला 7 दिवस. आणि मग श्रीकृष्ण देव आणि अर्जुन क्षीराब्दात गेले. क्षीराब्दात गेले. तो विष्णू धावत पळत सिंहासन सोडून पुढे आला आणि श्रीकृष्ण भगवंताचे श्रीचरण आपुल्या केसानी पुसले. जी जी क्षमा करी जोजी, या लक्ष्मी कारणे हा पराक्रम आम्ही केला. स्त्री हट्ट, स्त्रीचा हट्ट पुरवावा लागतो म्हणून आम्ही ही गलती केली. तुमच्या द्वारकेमधून ही मुलं चोरून आणले आणि तुमच्या शिष्याला तिथं लावले आणि तुमच्या शिष्याला वाचवण्यासाठी तुम्ही येणार आणि म्हणून मी हे काम केले. मला माफ करा. आणि मग सिंहासनावर आसन रचले आणि लक्ष्मीनी पाहिले. लक्ष्मीशी वेद झाला. लक्ष्मी बघतच राहिली श्रीकृष्ण भगवंताकडे. म्हणे विष्णू तर काहीच सुंदर नाही, हा श्रीकृष्ण भगवान तर किती सुंदर आहे. मला वाटायचं माझ पती सुंदर आहे. तो काहीच नाही. तो सुद्धा सांगत होता की मी श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणाची धूळ सुद्धा नाही. आणि लक्ष्मी वेधली. पूजा वगैरे केली. 7 पोरं वापस दिले. श्रीकृष्ण भगवान निघाले. अर्जुन देव निघाले. लक्ष्मी ही निघाली. लक्ष्मी श्रीकृष्ण भगवंताच्या मागे. देव म्हणतात अहो तुम्ही इथंच थांबा. अर्जुन देव म्हणतात 16,108 आहेत ना, अजून राहू द्या. अरे म्हणे ज्याच्या घरी जायचं त्याच्या काही आबुल्या चाळवी जात आहे. राजाने जर अनिती केली तर राजनीती, नीतिमंत राजा कोण? चांगलं नाही हे. पण लक्ष्मी थांबच ना, ती थांबणारच नाही. तिला वेद निर्माण झालेला आहे. ती देवाबिगर राहूच शकत नाही. चालले तरी मागे, चालले तरी मागे. पण विष्णूनं 1 नाही 2 नाही, कारण विष्णू हा सात्विक आहे. आणि मग समुद्रातून बाहेर निघायचं की श्रीकृष्ण भगवंताने असं पकडलं आणि असं दाबलं लक्ष्मीला. आणि श्रीकृष्ण भगवंत तिथंच दिसायला लागला म्हणून थांबेले तिथं ती. विष्णूलाच कृष्ण करून टाकलं. अरे असे विष्णू 4 आहेत. किती? 4. कोणाकोणाला कृष्ण करून टाकतात का नाही? आणि म्हणून माहिती गरजेची आहे मित्रांनो.
माहिती नसेल तर काय अर्थ आहे, फक्त स्वार्थ आहे. जिकडे एखादा बोकड्या दिला, कोंबडी दिली, आपला नवस पुरला का बजावलं, बाकी काही बघायचं नाही. अरे असे जीव घेणारे देव असतात काय? अरे जीवाला जीवदान देणारे देव असतात, जीवाचा उद्धार करणारे देव असतात मित्रांनो. आणि मनोनी गोसावी पासनी लक्षांतरी वेध. श्रीकृष्ण भगवंतापासून असा वेद होतो की, असा वेद होतो ना म्हणाले. आणि तुम्ही कसे म्हणता की भोगभूमीमध्ये विद्या देणे नाही, आणि म्हणून भोगभूमीची शिल्पा होती. अहो आम्ही तुमच्या आक्षेपाचा परिहार करतो. भोगभूमी शिल्पविद्या होती, स्थिती होती. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताने त्या लक्ष्मीला स्थिती दिली. पण पिंड प्रकाशक नव्हे, विद्या नव्हे. ती विद्या नाहीये, स्थिती आहे. असा प्रकार आहे. टीकाकाराने आक्षेप बराबर केला, पण परिहार देवाने बराबर केला. मग साधन निष्पत्ती होईल म्हणाले स्थिती दिल्यावर. परी साधन निष्पत्ती नाही, साधन निष्पत्ती होत नाही. तिथं साध्याचा लेप लागत नाही, मोक्ष होत नाही. जे आहे ना तेवढंच. मग साधन निष्पत्ती कुठं होते म्हणून सांगतात. मनोनी कर्मभूमी वांचोनी उद्धरण नाही. इथंच लागतो माणूस. इथल्याच माणसाला ज्ञान होतं, याच्या बाहेरच्या माणसाला ज्ञान होत नाही. आणि म्हणून हिमा सेतू मध्ये पाचशते कर्मभूमी. मग परमेश्वर असं कर्मभूमीमध्ये अवतार धारण करतात. अवतार धारण करतात तर परमेश्वराला परमेश्वर का म्हणतात म्हणाले. परमेश्वर म्हणजे परम ऐश्वर्याथिला. परमेश्वर म्हणजे परम ऐश्वर्याथिला. परम म्हणजे पर म्हणजे परमेश्वर. परम याची संधी विग्रह. परम ऐश्वर्य संपन्न तो परमेश्वर. त्याच्याकडे काय आहे? परम ऐश्वर्य. जीवाला ज्ञान देऊन प्रेम देऊन तो कायमचा मुक्त करू शकतो. इतर देवता करू शकत नाही. मनोनी परमेश्वर. परमेश्वरालाच परमेश्वर म्हणतात. बघा तुम्ही इतर देवी देवतेला कोणा संताला कधी परमेश्वर नामना दिली का? तुम्ही सकाळी सकाळी काकडा ऐकता, अजूनही काही दिसतं ना तुम्हाला. लोक सकाळी सकाळी म्हणतात ना, हरिपाठ म्हणतात, अजून काही म्हणतात. तिच्यामध्ये परमेश्वर कोणाला म्हटलेला आहे? श्रीकृष्णाला. कोणालाही परमेश्वर नाही म्हटलं, श्रीकृष्ण भगवंतालाच म्हटलं. आणि म्हणून शेवटी कोणाचा काला असतो? गोपाळ काला. शेवटी श्रीकृष्णाच्या श्रीचरणाला जावं लागतं. इकडं तिकडं वडाताण करायची गरज नाही. पहिल्यापासूनच त्याचे श्रीचरण धरा. तरी परम म्हणजे काही. अहो परम कशाला म्हणतात? अहो परम म्हणजे उद्धरण. परम म्हणजे उद्धरण, तुमचा उद्धार करण्याला परम ऐश्वर्य असं म्हणतात. तर असं परम ऐश्वर्य कोणाकडे आहे म्हणाले? आवर दृश्य परदृश्य देव त्रियंच ईश्वर होती, परी परमेश्वर नव्हती. मग परमेश्वर परमेश्वर आहेत, तर इतर जे अवतार आहेत तेही परम संपन्न म्हणजे परम उद्धरण करत असतील ना? नव्हे. आवर दृश्य अवतार जसा श्री चक्रपाणी भगवंताचा, ते आवर विद्या देतात.
भावना पुरुषा विद्यादान आवर दृश्य श्री चक्रपाणी भगवान है ना द्वारावतीचे ते आवर देतात. मोक्ष नाही पण समृद्धी आहे. देऊ शकतात तितकी कणव तुमची पाहिजे, तितकं प्रायश्चित तुमचं पाहिजे. आणि म्हणून जोगऱ्याला स्वीकारून मोक्ष दिले, कारण जोगऱ्याने प्रायश्चित तसे केले. तुम्ही तर इथं चुकलं तर तुम्ही क्षमा मागत नाही, सॉरी म्हणत नाही. आणि तुम्ही असं प्रायश्चित कधी करता झोगऱ्यासारखं? स्वतःच तोंड कधी शिवतात दाभनाने? तो म्हणला या तोंडाने मी सांगितलं ना, ते तोंड मी दाभनाने शिवणार. दाभनाने शिवलं मित्रांनो. मी सांगितलं ना असं करा, चुकलं माझं. आपण त्या तोंडाने काय काय बोलतो, काय काय शिव्यान शाप देतो. तुमचं तोंड तिथंच शिवतील, तुम्ही काय शिवता स्वतःच. तिथंच लागन तुम्हाला मेळ काय आहे त्याचा परतफेड. म्हणून नीट बोलत जा. खूप अवघड आहे. या तोंडाने नीट बोलत जा, देवाचं नामस्मरण करत जा, चिंतन करत जा. नाही तर तोंडात काही होऊन गेलं तर काय करतात मित्रांनो? इलाज पण करता येत नाही मित्रांनो. तोंडात काही झालं तर त्याला मलम पण लावता येत नाही, टाके पण देता येत नाही. दिले तर ते चिघळतात, अजून जास्त वाढत. जरा विचार करा. देवाने तोंड आपल्याला नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे, असं कोणाला काही बोलायला नाही दिलेलं आहे. आवर दृश्य होती परदृश्य होती. परदृश्य अवतार एक शेवडा अवतार श्री गोविंद प्रभू महाराज फक्त कैवल्य देतात, तयार करून देत नाहीत ते. उठा रे, दंडोत घाला रे, नागरबत्ती मंगंदन मग हे कोण सांगत बसते? आमच्या देवानेच गुप्त गेले. जाऊ द्या जाऊ द्या, या या या, लावा दंड, घाला दंडवर, असं करा तसं करा. बोटाला धरून धरून शिकवतात, तरी हे झटके हानीत. जसं ते नाही का डोळकायल्या बाळकाचा दृष्टांत सांगितला. असं तोंड करतो, असं करतो, टिकून करतो, टिकून करतो. मग ती म्हणते आला असं, आले पाले पोट भरून शेजारणीच्या घरी खाल्ला असं. जाऊ द्या मरू द्या, पण चुरून तसंच ठेवते वाटीत. भूक लागल्यावर बोंबलं ना खुदच खाईल. रात्री 12-1ला आळडतो वळडतो, वाय वाय वाय. तिला माहिती जेवेल नाही, भूक लागली गेला. रात्री झोपीतच खाऊ घालतो, ते झोपीतच खातो आहे ना. असा प्रकार आहे. पण सुधरा जरा, देव सांगू राहिले झोपीत नका राहू, झोपीत नका खाऊ. देव त्रियंच, देवामध्ये परमेश्वर अवतरतात तर ते उद्धार करतात म्हणाले नाही. तिथं प्रमाण ऐश्वर्या म्हणाले नाही. त्रियंच म्हणजे गच्च होती मच्च होती, देवामध्ये अवतरते. देवामध्ये अवतरला साता देव. ते पण काय आहेत? ईश्वर आहेत, पण परम नव्हे. म्हणजे तुम्हाला ज्ञान देऊन कायमचं मुक्त करू शकत नाही. समृद्धी आहे. ईश्वर होती परी परम नव्हती. परम नाही येत म्हणाले. मग परम कोण आहे? परमेश्वर कोण आहे? उद्धरण कोण करतो? तो उभय दृश्य अवतारची. उभय दृश्य अवतार जैसे श्री दत्तात्रेय महाराज, जैसे श्री कृष्ण भगवान, जैसे श्री चक्रधर भगवान, हे उभय दृश्य अवतार होती. आवर ही ज्ञान आहे, पर ही ज्ञान आहे. आणि म्हणून परम ऐश्वर्य संपन्न असणारा तो परमेश्वर आहे. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज हे परम प्रदृश्य अवतार आहे. ते तुम्हाला ज्ञान देऊन कायमचं मुक्त करू शकतात.
आणि म्हणून त्या परमेश्वराला शरण जा मित्रांनो. या चक्रातून जर बाहेर निघायचं असेल तर श्री चक्रधर स्वामींचे श्री चरण धरा मित्रांनो. या चक्रातून कायमच मुक्त होता, नाही तर चक्रामध्ये गर 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 फिरत राहता. अजून फिरतच आहे तुम्ही. ऊर्ध्व तेव्हा होता जेव्हा देवाचे श्रीचरण धरतात, तेव्हा चक्र बंद होऊन जात. काय तेव्हा चष्टकत्व बंद होऊन जात. चष्टकत्व कळतं का तुम्हाला? तुमच्या मनात एक मन आहे ते तुम्हाला सांगतो चलगे जाऊ, सांगते की नाही? इथं तुमच्या मनाला कोणी सांगितलं माहितीये का? संस्काराने सांगितलं. त्याला ऊर्ध्व संस्कार म्हणतात. जे जे तुम्ही इथं आलात ना, तुमचं मन म्हणजे मन तटस्थ आहे मागे, पण संस्कार पुढे. ते संस्कार सांगतो मनाला मला जायचं पोथीला. ते म्हणतो ठीक आहे, निघून नाही म्हणतो. ते संस्काराने जर म्हटलं मनाला तर मन काय म्हणतं? इंद्रियांना कर्म इंद्रियांना चला चला जायचे, आणि मग ते निघत. पण ज्याचा संस्कारच नाहीये, ज्यांनी उरवलाच नाहीये, त्याला कोण म्हणा? त्याला चष्टकत्व आहे. कोणाचं? देवतेचं, संलग्नाचं. ते संलग्नाचं चष्टकत्व त्याला करतं. चल जायचंय पाणी भरायला, कुठे जातो पोथीला. हळद वाळायला लागली, त्या बाबाला गोरं हळद लावतो, चल तिकडं. इकडे येतच नाही. त्याला संस्कार लागतो, त्याची उणीव लागते, तोच येतो त्याच्याच कानावर पडते. कोण आणलंय तुम्हाला इथं? संयोग योग साह्य ये तिनी माया करी. माया घेऊन येते. चल चालू ये तिथं. कानात घाल जरा, सुधर जरा. डोक्यातला कचरा काढ, तसा शेतातला काढतो ना तसा डोक्यातलाही काढ जरा, आहे ना. ज्ञान घे जरा. असा प्रकार आहे. ते पुढे सांगितलेलंच आहे. कोण तुम्हाला इथं आणतं? ओळखणी. खूप सुंदर सांगायसारखं आहे मित्रांनो. उद्धरण प्रकरण आहे हे. अशा प्रकारे परमेश्वर अवतार धारण करतात. तर कोणता परमेश्वर उद्धार करतो? तो उभय दृश्याची. उभय दृश्य म्हणावे कोणाला? अवतरे म्हणजे रूपाशी. तर आतापर्यंत ही टीका झाली, परमेश्वराची टीका झाली. आता अवतरे म्हणावं कशाला? अवतार म्हणजे काय? अवतरे म्हणजे रूपासी. जो रूपवान नव्हता तो रूपवान होतो. परमेश्वर दिसला का तुम्हाला? नाही ना. मग अवतार धारण केल्यावर तुम्हाला दिसतो तो, पण तुम्ही तसं भाग्य जोडलं नाही की तुम्हाला परमेश्वर दिसावा आणि तुम्ही परमेश्वराच्या सन्निधानात राहावं. जोडावा लागेल. त्यासाठी आत्तापासून कंबर कसावी लागेल. अमेरिकेत जर नोकरीला जायचं असेल तर पहिलीपासून चांगल्या प्रकारे मार्क घ्यावा लागतात, चांगलं शिकावं लागतं, आणि मग कुठं नंबर लागतो, आणि मग तो इमानाने जातो. आमचं पोरगं अमेरिकेत छाती ठोकून सांगतो. अमेरिकेत जायला किती कष्ट करावं लागले माहिती का तुला? इथं तर 12 घंटे कष्ट करा ना. एखादा गिलास पतवळी पडली तो उचला ना. कचरा करून चाललाय पण कचरा उचला ना. असा जर कचरा करून गेलास तर कचरा होणार नाही का तुला? म्हणून सेवा दास्य ते मोचक. काय सांगितले ते? सेवा दास्य मोचक सांगितले. तेव्हा कुठं तुला नंबर लागल. एवढं सोपं नाही. मला पान पान फुलवा असं नाही, करावं लागतं. आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलं, कराल तर होईल किंगा. केलं तर होणार. खूप टीका अजून आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, टीकेचं जर स्पष्टीकरण घेतलं तर आपलं उद्धरण काही संपणार नाही.
आणि म्हणून आपल्याला वचनावर यावं लागणार आहे. जेवढं समजून तेवढं आहे ना, भावार्थ समजून घ्यावा लागणार आहे. इतकं स्पष्ट टीकाकार सांगतात. पण वेळ तुम्हाला नाही आहे ना, वेळ नसल्यामुळं आपण काय करणार आहे. 10-12 दिवसात हे शास्त्र काही होत नाही. वेळ काढा. जे बाबा ज्ञानी आहेत, मार्ग आहे, तिथं जा. तिथं 12 वर्ष राहा, अभ्यास करा, चिंतन करा, देवापर्यंत पोहोचता. जसं नोकरीसाठी 12 वर्ष घासावं लागतं ना. 12वी पास असल्यावर तर चपराशीचीच नोकरी लागते. वाजव घंटी. 32 ते 36 वर्ष घासावं लागतं, तेव्हा कुठं डॉक्टर, इंजिनियर काहीतरी होऊन जातो. 12 वर्षात तुला काहीच भेटत नाही रे. तू नुसतं 12 वर्ष मार्गात राह, सगळं भेटून जाईल. तू 12 दिवस राहीना, 12 महिने राहीना, आणि म्हणतो देवा मला आपल्या पदरात घ्या. वा रे वा. 10 रुपयाला नारळ तरी येतं का रे. आता लय अवघड झालंय. 40ला नारळ झालंय आणि एक नारळ ठेवतो, म्हणतो देवा मला पाव. एक नारळ फोडीन. नारळ घ्यायला कुठं कुठं जातो माहितीये का. कितला आहे म्हणून 40ला. 35ला द्या ना म्हणे. वसमतला जाय म्हणे, इकडे 35ला भेटते. तुम्ही डोक्यावर आणले म्हणे मी 40ला ऐकणारे गावात. वसमतला गेलं म्हणे, कितीला आहे म्हणे 35ला. म्हणे 30ला द्या ना. हिंगोलीला जा, तिथं भेटतं. लागलो ना फिरायला 5 रुपयासाठी, 1 रुपयासाठी. गेलो मुंबईला. म्हणजे मुंबईला गाड्यावर नारळ कितीला म्हणे 2 रुपयाला. 1ला द्या ना म्हणे. फुकट घ्या ना, या झाडावर जा समुद्राच्या काठावर आणि फुकट घ्या, जा घेऊन घरी. आलो आणि फुकट आहे का म्हणे. चला चढलं झाडावर. लागलं तोडायला नारळ. नारळ तुटाना. आलो म्हणे तुटाना. लोमकाळ म्हणे. झटके हाणून तोडू, झटके हाणून तोडतो. लोमकाळ म्हणे. झटका जर हाणला आणि खाली जर पडलो तर मेलो. वाचवा रे वाचवा म्हणे. 10,000 देतो पण मला खाली पडू देऊ नका. मरण म्हणे फुकट घेणार. फुकट पाण्यात पडलं म्हणून वाचलं, नाही तर याचे हाडकं नसते राहिले. हाड गोड नुरे. खरंय ना. इथं देवाजवळच एवढे ठेव. हे सरक तिकडं. आणि तिकडं लग्नात बँजो बजाव. आठवते का. ज्याच्या त्याच्या लग्नातलं परण्यातलं आठवत जा. कसं हसू येतं मग. खरंय ना. खरं असलं की हसू येतं माणसाला. असा प्रकार आहे मित्रांनो आपल्याला. जरा सुधरा, देवधर्म करा, चिंतन करा. कुठं काय खर्च करायचं हे कळालं पाहिजे आपल्याला. आजपर्यंत कळालं नाही तर देवाला क्षमा मागा. आमचं आजपासून तरी आम्ही सुधारणार. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी. अज्ञानाने घडले पातक मनोन पापिया दया करी रे स्वामी. जाने पाप कल्पिल ते मन तुला दिले मी. दया करी रे स्वामी. जावाचे ने जना दुखविले
दया करी रे स्वामी स्वामी देहाने हा कर्म कराया कर्म कराया दास तुझा मी झालो आम्ही झालो पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो।